श्रीराम संपत्ते. आवाज श्रीराम संपत्ते, उपसंपादक लोकमत. लातूर शहरातील विकासातील काय समस्या आहेत आणि त्यावर काय केलं पाहिजे? लातूर शहराचा विकास ज्या झपाट्यानं होतोय त्या झपाट्यानं शहरामध्ये सुविधा निर्माण झालेल्या नाही. त्या सुविधा निर्माण होणं गरजेचं आहे. शहरामध्ये पाणी, वीज या नवीन भागामध्ये मिळत नाही सुविधा. याशिवाय लातूर जिल्ह्यात सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारीची एक आहे. लातूरमध्ये शिक्षण उच्च दर्जाचं मिळतं. 12वी पर्यंत शिक्षण चांगल्या दर्जाचं भेटत असल्यामुळं संबंध महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा ओढा लातूरकडे आहे. परंतु 12वी नंतरचं जे काही डिप्लोमा असेल किंवा वेगवेगळे कोर्सेस असतील असं शिक्षण लातूरमध्ये मिळत नसल्यानं लातूरचे बरेच विद्यार्थी पुण्याकडे, औरंगाबादकडे शिक्षण घेण्यासाठी जातात. तर असे डिप्लोमा म्हणा किंवा आणखी काही वेगवेगळे जे काही कोर्सेस असतात 1 वर्षाचे 2 वर्षाचे असं एज्युकेशन मिळणारे सेंटर्स लातूरमध्ये उभारणं गरजेचं आहे. आणि बेरोजगारांमध्ये एकतर सर्वात महत्त्वाचं आहे की B.Ed वगैरे करणारे विद्यार्थी सर्व्हिसला लागून जातात. परंतु जे 12वी नंतर ग्रॅज्युएशन MA वगैरे करणारे असतात असे विद्यार्थी, लाखो विद्यार्थी लातूर जिल्ह्यामध्ये बेरोजगार म्हणून सध्या आहेत. ज्यांच्या की हाताला काम मिळालेलं नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जिल्ह्यातील शेती आणि पाणी सिंचन. लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीवर बॅरेजेस उभारण्यात आले 7 ठिकाणी. त्यामुळे त्या पट्ट्याचा विकास झाला. यामध्ये लातूर जिल्हा, लातूर तालुका आणि देवणी तालुका येथील शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. परंतु औसा तालुका, उदगीर असेल, जळकोट असेल या तालुक्यातही बॅरेजेस उभारणे काळाची गरज आहे. सर्वात त्यानंतर अतिवृष्टीने सर्वाधिक फटका मांजरा धरणाच्या संगमामुळे निलंगा तालुक्यातील औरा शहाजनी या पट्ट्याला बसतो. बॅकवॉटर होऊन हजारो हेक्टर्सवरील पिके नेस्तनाबूत होतात. त्यामुळे तिथं कायमस्वरूपी उपाययोजना होणे गरजेचे आहे त्या ठिकाणची. दुसरं असं की लातूर शहर आणि जिल्हा यामध्ये दिवसेंदिवस क्राईम रेट वाढतोय. या संदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना होणं गरजेचं आहे. माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर.